तर आज आपण लाल मिरची पावडर बनवणार आहोत। तर लाल मिरचीचं पावडर बनवण्यासाठी आपल्याला पावडरचा तिखटपणा चांगला असावा, रंग छान असावा, चव पण छान असावी। पण ह्या तिन्हीसाठी आपल्याला ह्या तिन्ही घटक एकाच पावडरमध्ये येण्यासाठी आपल्याला कोणत्या मिरच्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या, हे सर्व मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, मी सरला तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। तर आपण त्यासाठी घेतलेले आहे ह्या 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर आपल्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या विकत मिळतात। तर त्यासाठी मी घेतलेली आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी ह्या मिरची पावडर मध्ये येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या मिरच्या घ्याव्या लागतात। तर ही मी कोल्हापुरी किंवा याला लवंगी मिरची म्हणू शकता ती घेतलेली आहे। ही चपाटा मिरची घेतलेली आहे। ही रंग येण्यासाठी मिरची खूप जबरदस्त आहे, भाजीला तर्री येण्यासाठी खूप जबरदस्त आहे। आणि तिसरी मिरची घेतलेली आहे आपण बेडगी। बेडगी मिरचीमुळे आपल्या मिरची पावडरला एक चव जबरदस्त येते, तिखटपणा मारते ही मिरची। आणि ही लवंगी मिरची खूप जास्त तिखट असते, त्यामुळे ह्या दोन्ही मिरच्या याच्यात ॲड केल्या तर मिरची पावडरचा तिखटपणा थोडाफार कमी होतो। तर मिरचीचं प्रमाण कसं घेतलं तर अर्धा किलो कोल्हापुरी घेतली, पाव किलो चपाटा आणि पाव किलो बेडगी मिरची घेतलेली, असं 1 किलोचं प्रमाण आहे हे मिरची पावडरचं। तर ही मिरची पावडर अशी घेतली आपण, तर अशा पद्धतीने मिरची पावडर घेतली तर आपल्याला सेम काश्मीरी रेड चिली मिरची पावडर सारखी मिरची पावडर आपल्याला विकत मिळते। हवं तर तुम्ही घरच्या मिक्सरलाही मिरची पावडर बनवू शकता, एकदम बारीक चाळणीनं चाळून घेऊन। नाहीतर तुम्ही कोणत्याही मिरची कांडपून ही कुटूनच आणा, म्हणजे बारीक वाटून नका आणू। तर हे बघा मी मिरची कांडपूर कुटून आणलेला आहे। कुटून आणलं का मसाल्याची टेस्ट एक वेगळी प्रकारची लागते आणि कुटल्यामुळं मिरची पावडर ही जास्त बारीक होत नाही। नाहीतर कधी कधी आपण मिरची दळून आणली की मिरची पावडर सारखी म्हणजे भाजी चांगली लागत नाही, त्याची थोडी जाडसरच पाहिजे। कुटल्यामुळं थोडी जाडसर असते आणि बघू शकता तुम्ही कलर काय अप्रतिम आलेला आहे। जसं तुम्ही विकतचा रेड चिली पावडर घेता त्या पद्धतीने याचा कलर आलेला आहे। तुम्ही जर अशी मिरची पावडर घरच्या घरी बनवली तर तुम्हाला विकतचे मसाले आणायची अजिबात गरज पडणार नाही। तर आपण आता साठवून वर्षभर टिकवण्यासाठी आपल्याला काय पर्याय करावा लागेल, काय वापरावं लागेल की जेणेकरून आपल्या मिरची पावडरला जाळे लागणार नाही किंवा कधी कधी आळ्या होता, कधी कधी मिरची पावडर खराब होते, कीड लागते त्याला। तर त्यासाठी मी घेतलेली आहे काचेची बरणी, एकदम स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तर तुम्ही खडा हिंग आणा, खड्या हिंगामुळे तुमची मिरची पावडर 1.5 वर्ष मिरची पावडर बिलकुल खराब होणार नाही, जाळे लागणार नाही किंवा मग त्याला कीड होणार नाही, काहीच नाही होणार। तुम्ही काचेची बरणी घ्यायची आणि काचेच्या बरणीमुळे तुमच्या आतला त्यातला जो पावडर असतो, पदार्थ असतो, तो थंड राहतो आणि थंड राहिलं का कीड वगैरे लागण्याचं प्रमाण हे कमी होतं। तर माझ्याकडे आता हिंग नाही, खडा हिंग आणल्यावर मी टाकणार आहे वरून। जर खडा हिंग मिळालं तर तुम्ही खाली 1-2 खडे टाकायचे आणि वरतून 1-2 खडे टाकायचे। मिरची पावडर भरताना चांगली भरायची प्रेस करून। मी आता वरवर भरलेली आहे कारण मला दुसऱ्या भरणीत पण भरायची, कारण एअर नाही गेली की मिरची पावडर खराब होत नाही, ही ट्रिक लक्षात ठेवायची। एकदम भरणी कॉम्पॅक्ट भरायची, एकदम चांगली। तर ह्या अशा पद्धतीने मिरची पावडर तुम्ही स्वच्छ असं काचेच्या बरणीतच भरायची। प्लास्टिकच्या बरणी अगोदरच उष्ण असतात, प्लास्टिक हे आपल्याला हानिकारकच आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो होईपर्यंत काचेचा वापर करा। ही मिरची पावडर तुम्हाला 1-2 वर्ष टिकण्यास मदत होईल। आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात, लवंगी, काश्मीरी, शंकेश्वरी, गुंटूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात। तर तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, पण बेडगी आणि चपाटा किंवा तुम्ही काश्मीरी मिरची ॲड करू शकतात। ह्या दोन्हीमुळं तुम्हाला भाजीला तर्री आणण्यासाठी वेगळं काही ॲड करायची गरज भासत नाही बिलकुल। कोणताही रंग वगैरे न टाकता, केमिकल न वापरता आपण ही मिरची पावडर अशी घरच्या घरी, जसं ढाब्यामध्ये भाजीला तर्री येते तसे ह्या पद्धतीने घरच्या घरी मिरची पावडर बनवली तर नक्कीच तुमची मिरची पावडर ही एकदम जबरदस्त राहील। किंवा आपण काय करतो की भाजीला तर्री आणण्यासाठी प्रवीण किंवा अंबारी मसाला वापरतो, बिलकुल काही वापरायची गरज नाही। चव एकदम जबरदस्त असतो, कलर एकदम छान आहे याचा आणि रंग तर तुम्ही बघू शकता, अप्रतिम असा रंग आहे या मिरची पावडरचा। आणि कुटून आणलेली आहे मिरची कांडपोर, त्यामुळं एकदम परफेक्ट आलेली आहे। तुम्ही कुटूनच आणा। जर घरी मिक्सरला काढायची असेल तर येतो व्यवस्थित, कारण जाडसर येते मिक्सरला थोडी,
पण मिरची पावडर बिलकुल दळून आणू नका. यामुळं काय होतं की एकदम पावडरसारखं होतं. आता मिरची पावडर भरल्यानंतर झाकणाला एकदम काहीतरी पेपर वगैरे लावायचा आणि एअरटाईट करून ठेवायची, जेणेकरून त्यात हवा वगैरे जाणार नाही. आणि मिरची पावडर काढताना शक्यतो कोरड्या चमच्याचा वापर करा. यामुळं तुमच्या मिरचीला कीड वगैरे लागणार नाही किंवा जाळे लागणार नाही. वर्षभर अशी मिरची पावडर तुमची टिकून राहण्यास मदत होईल. तर बघू शकता कलर काय जबरदस्त आलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. असं मिरची पावडर तुम्ही घरच्या घरी नक्कीच करून बघा. धन्यवाद.